कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं असं आहे की ते असे दिसतात खूप रफ टफ आहे, बोलणार नाही जास्त काही उद्धट, पण घरी खूप फ्रेंडली नेचर आहे। मतलब वाटत नाही की हा व्यक्ती जो घराच्या बाहेर असा होता तो घरात एवढं बिंदास आणि फ्रेंडली आणि फ्रँक राहणार घरी, असं वाटत नाही। बघा अशा तुम्ही, कारण तुम्ही चांगल्या आहात म्हणून घरच्यांना तुम्ही चांगलं ठेवलेलं आहे, आणि जी काही भांडणं भडास आहे ती मैत्रिणीमध्ये पण तुमच्यापैकी किती जणांचे मिस्टर सांगतात की बाई जरा शांत राहा? कोण बोलतो तुमचे पण काय म्हणतात? मी हो मतलब काय होतं की विषयाच्या विषय नित्य आणि विषयाच्या विषयांतर होऊन जाते नेहमी, ते इतकं म्हटलेलं ते खूप स्ट्रेच होऊन मग ते खूप जास्त होऊन मग ते असं म्हणतात बाई जरा शांत सोड यार, काय हिला म्हणायचं, मग तेच येतात की हा ठीक आहे शांत हो रडू नको, तू खूप झालं आता झालं, तेच समजा रडू नको। कोण रडतं? मिस्टर नाही। अच्छा, तुमच्या बाबतीत काय होतं? माझ्याकडे तर तेच, मी म्हणजे थोडी आता आमच्या दोघांमध्ये झालं तर मी जास्त बोलते तर ते म्हणतात की शांत हो, बस झाला आता, टॉपिक क्लोज कर। पण तुम्ही नाही करत, तुम्ही खेचत राहता। खेचत राहता तुम्ही, हे काय असतं? असं का करता तुम्ही? सांगा ना जरा आम्हाला, का असं वागतं? सर पण मला असं वाटतं की लाईफ मध्ये स्पाइस व्हायला पाहिजे, मतलब जास्त अगर गोड गोड राहणं मग डायबिटीज पण होऊ, स्पाइस व्हायला पाहिजे, पण तो तुमचा स्पाइक होतो खिळ्यासारखा। नाही पाणी केवढा टोचतो? फ्लेवर असतं, कधी खट्टा कधी तसंच एकमेकींच्या घरी जातात हो सगळ्या जणी। एक इन्सिडेंट सांगायचं तुम्हाला, आमच्यासोबत असं झालं, बाई पण भारी पिक्चर बघायला आम्ही सगळ्यांनी रेडी झालो होतो, तिची पण खूप इच्छा होती प्रियंकाची, पण तिच्याकडे पाहुणे येणार आणि त्यांना नाही म्हणू शकत तर नाही, महिनी मस्त पावभाजीचा घाट घातला, सगळं केलं आणि वेळेवर ते पाहुणे पण नाही आले आणि पिक्चर पण गेला। फोन केला की मी पावभाजी बनवली आहे इतकी छान आणि पाहुणे पण आले नाही, असं करा ना तुम्हीच या, आपण इथे मस्त एन्जॉय करू, पावभाजी खाऊ आणि मस्ती करू। मग त्याच्यानंतर आम्ही इतकी धमाल केली तिच्यामध्ये, चित्रपटाची आम्हाला मजा आली। म्हणजे तुम्ही चित्रपट बघितला, घरी जाऊन पावभाजी पण खाल्ली, याला म्हणतात बाई पण भारी। आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? तसं तर सगळ्यांची क्षमा मागेल, पण खास करून माझ्या आई वडील आणि सासू सासऱ्यांचे, कारण कधी आपण नकळत त्यांना काहीही बोलून जातो, त्याबद्दल मी आपले खूप खूप क्षमा मागते, मला माफ करा। मी पण माझ्या पप्पांची क्षमा, कारण की ते आता इथे नाही आहे, ते कोविडमध्ये गेलेले। तर म्हणजे मी जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधी एकदा खूप बोलली त्यांना, तर आज मला त्याचं कळतं आहे की मी का बरं अशी बोलली। मी आज त्यांच्याशी क्षमा मागते पप्पा की मी खूप चुकीचं बोलले, पण त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।